नाही राज साहेब ओरडतील मला, मी मराठीतच बोलणार. थेट यूथचे काही प्रश्न घेणार आहोत. ऐकलंय मी सोशल मीडियावर की तुम्ही एवढे पैसे कमवले होते की तुम्ही एरे एरे पैसा 2 मध्ये विसरून गेलते. ठीक आहे, पिक्चर बनवायचा. याच्याकडून ऐकलं असशील तू आता. राजकुमार पण पाहिजे आणि 5 करोड हुंडा देणारा पण पाहिजे. तर असा रिअल लाईफ मध्ये भेटतो का खरंच? राजकुमार नावाच्या मुलाशी लग्न करायचं, त्याच्याकडे 5 कोटी नसले तरी चालेल, मग म्हणायचं मी राजकुमार बरोबर लग्न केलं. ऍक्टिंग करणं सोपं आहे की बाईची ऍक्टिंग करणं सोपं आहे की बाई बनून ऍक्टिंग करणं सोपं आहे? हे सरांनी प्रश्न काढून दिलेत का? नाही सर ट्रेलर मध्ये दिसतंय ते. साडी घालून एकदा बघ जमते का. मी प्रमोशनला जातो तेव्हा ना सिनेमा सोडून बाकीचे खूप प्रश्न विचारले जातात, पण प्रश्नोत्तरातही आम्हाला खऱ्या अर्थाने कॅरेक्टरबद्दल बोलता आलं, सिनेमाबद्दल बोलता आलं. खरं ते पहिल्यांदा झालंय माझ्याबरोबर तरी. तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारलेत ते सिनेमा रिलेटेडच विचारले, त्यामुळे ना प्रश्नाची उत्तरे द्यायला पण खूप बरं वाटलं. प्रश्नोत्तराच्या काळामध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे, कारण ज्या पद्धतीने मराठी सिनेमांना मायबाप रसिक प्रेक्षक प्रेम करतायत. फक्त येरे पैसा नाही, प्रत्येक मराठी सिनेमा. आणि आम्ही तिघही फक्त येरे पैसा प्रमोट करायला नाही आलो, तर आम्ही मराठी सिनेमा प्रमोट करायला आलो. कारण मराठी सिनेमा आपला सिनेमा आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी सिनेमावर एवढंच प्रेम करा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. ते म्हणजे मला सांगा, कुणाला पैसा हा विषय आवडतो? कुणाला पैसे आवडतात? आयुष्यात पैसा महत्वाचा आहे का? किती? कोणतरी म्हणले मनी कांट बाय हॅपीनेस, ते खरं आहे का? नाही का? मग कशाला पैसा पाहिजे? उडवायला? ताईंनी फार उडवलं वाटतं पैसा. नाही पण आजकालचे यूथ आहे, आपण आता मी पण एकदा कॉलेजला होतो. कॉलेजला जायला फिरायला फार पैसा लागतो. त्यात कॉलेजमध्ये मैत्रीण झाली तर मैत्रिणीला डेटवर न्यायला पण पैसा लागतो. बरोबर का नाही मित्रांनो? फार पैसे गेले तर वाटतं, आवाजून वाटतंय. हा, परत त्या मैत्रिणीला ती अशी लग्न करायला पैसा लागतो. ते लग्न झाल्यानंतर ते मुलाला शाळेत टाकायला सुद्धा पैसा लागतो. आणि ते मूल शाळेत जाऊन मराठी बालभारतीचं पुस्तक उघडून एकच पोयम जास्त करून गातं. एरे एरे पावसा तुला देतो हिथं पण पैसा. लहान मूल असू किंवा म्हातारा माणूस असू, सगळ्यांना पैशाची ओढ आहे. आणि याच विषयावर आधारित एरे एरे पैसा 3 हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे 18 जुलैपासून. आणि याची सगळी संपूर्ण टीम नाहीये, पण फक्त 3 कॅरेक्टर म्हणजे आपले सिद्धार्थ दादा, उमेश दादा आणि तेजस्विनी ताई आज आपल्याला भेटायला येणार आहे. पण ते आता 5-10 मिनिटातच पोहोचतील, ऑन दी वेचे. तोपर्यंत आपण एक थोडं ऑडियन्स इंटरॅक्शन करूया. असं कुणाला वाटतं की पैसा नि सगळं विकत घेता येत नाही? एखादा कोण ऑडियन्स मधून यांच्याशी बोलायचं, समोर आहेत ना, त्यांनी फार मस्त ऍक्शन केली पैशाची. ह्यांना एकदा माईक द्यावं. ट्युटोरियल्स में टीचर हूँ. ओ गुड मॉर्निंग मॅम. जपून बोलायला लागलं. ग्रामर विमर चुकलं समजून घ्या थोडं. आई एम सॉरी, एक्चुअली मैं नॉन महाराष्ट्रियन हूँ, तो मुझे मराठी समझ नहीं आएगा. ठीक आहे, आपण मराठीचा संवाद करूया. नहीं, आप हिंदी में करेंगे तो मुझे. नाही मी मराठीतच बोलणार. ठीक आहे. नाही राज साहेब ओरडतील मला, मी मराठीतच बोलणार. आपकी भाषा में आप बोलिए, हम आपको अपनी भाषा में समझाते हैं. चलेगा ना? तुम्ही म्हणले की पैसा सर्वस्व आहे. हाँ बिल्कुल. असं का वाटतं तुम्हाला? मेरे बहुत खर्चे हैं भाई. मित्रा शिक, 90% पाळ, मोठा माणूस बन, मग तुला गर्लफ्रेंड मिळणार आहे. आपने जन्म लिया है, आपको इतना मेंटेन करना है. तो लड़कियों के बहुत खर्चे हैं, ठीक है? नेल्स होते हैं, हेयर्स होते हैं, तो उसके लिए पैसा बहुत लगता है. बॉयफ्रेंड के खर्चे भी बहुत है. तुमचं लग्न झालंय? नाही. त्याचं कारण माहितीये तुम्हाला? मला माहिती, त्याच्याबद्दल मैंने एक ऐसा मराठी बोललीस तुम्ही? मला मराठी येते. जय महाराष्ट्र. मला आवडलं. हाँ थैंक यू. हाँ, तो कैसा है, इसीलिए मैंने ऐसा ढूंढ के रखा है कि जो अपने तो उठाए, मेरे भी उठाए, और उसके लिए मैं भी बन रही हूँ कि भाई तेरे भी मैं उठा सकती हूँ. आई एम केपेबल. सेल्फ इंडिपेंडेंट वुमन. मला काकूंशी बोलायचंय. काकू सुनबाई आहे का? काकू मुलाचं वय काय तुमच्या? 18. लग्न करणार आहे ना तो? अजून शिकतोय ना, मग लग्न तर करेल ना कधीतरी. हो. ठीक आहे. मग तुम्हाला जर 5 कोटी मिळाले या पिक्चर मूवी सारखे एकदम अचानक सुटकेस, काय करतात?
इन्व्हेस्ट, सोनं, मेकअप, नाही फॅमिलीसाठी, फॅमिली मुलाचं भविष्य, आपली फॅमिली, पुढचे हेल्थ प्रॉब्लेम्स याच्यासाठी ठेवणार. तेजस्विनी मॅमला कसं एक हुंडा देणारा राजकुमार पाहिजे, तसं प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं. तसं तुमचं काय? नाही, पैसा हा सर्वांनाच हवा असतो, कुणाला नको असं कोणीच नाहीये. पण काहीतरी लिमिट्स पण असतात. अति पैसा पण चांगला नाही आणि कमी पैसा पण चांगला नाही. त्यामुळं सगळ्यांना पैसा हा आवश्यकच आहे. बिना पैशाचं कोणाचंच चालत नाही. मला नाही कोणतरी फिमेल यूथ पाहिजे. इथं हात वर केले, मुलींना खर्च लागतो असं कोणी हात वर केलं तर या लेफ्ट हँड साईडला. हा तुम्ही घ्या माईक जरा. आई वडील आहेत का सोबत? ठीक आहे, आपण नॉर्मल बोलूया, काय प्रॉब्लेम. काकू नमस्कार, मी तुमच्या मुलासारखाच आहे. पैसा हा फार मोठा विषय आता सध्या. सगळे पैशासाठी खूप साऱ्या गोष्टी होतात. आपण बघतो, खून होतात, मर्डर होतात, खूप साऱ्या गोष्टी होतात. ताई आपल्याला वेळ नाही, आपल्याला मला पनवेलला पण जायचं इथून पुढं, आणि मला ट्रेननी जायचं. हा तुझं काय मत होतं? आता हे आपल्या मॅम बोलल्या की मनी इज एव्हरीथिंग, पैसा पाहिजे, तर तू हातवर पण केलता का? म्हणजे असं त्या बिचाऱ्या मुलांनी काय करायचं? म्हणजे किती आता 11वी 12वी 11th. अच्छा, पैसा काय इम्पॉर्टंट आहे? काय वाटतं तुला याच्या विषयावर? मीन्स आपल्या डेली लाईफ फुलफिल करण्यासाठी लागतोच ना. हा, मग लग्न झाल्यानंतर काय पण मुलाकडे पण फार पैसा पाहिजे का असं तुला? नाही तसं नाही, मग बट असं मीन्स लय कमी पण नको, लय जास्त पण नको. 5 कोटी तुला आता दिले तर मी सुटकेस भरून घेशील का? हो आता तर म्हणले लय कमी पण नको, जास्त नको. काय चाललंय तुझं? घेईन, बट फ्युचरसाठी घेईन ना. मी आताच कुठं खर्च करणार? इन्व्हेस्ट करून ठेवीन, एज्युकेशनसाठी ठेवीन, फॅमिलीला देईन, स्वतःच्या फुलफिल करून नीड्स. काय इथं खाली सेकंड रोला माईक पाहिजे, पटकन पड. सेलिब्रिटी कधी पण येऊ शकतात. माइक गिरा मत दीदी, महंगा है बहुत वो. हाँ, मेरे को पैसे देने पड़ेंगे. ये लाइफ में तो हमेशा खर्चे चलते ही रहेंगे. अगर मुझे इंस्टेंट 5 कोटी मिले तो आफ्टर अहमदाबाद प्लेन क्रैश इंसिडेंट में तो वर्ल्ड टूर पे चले जाऊंगी. बाद में देखेंगे क्या होगा. आफ्टर बाद में देखेंगे क्या होगा. आफ्टर पहले किसके बाद नहीं, मेरे सुना नहीं. अभी प्लेन क्रैश हुआ ना अहमदाबाद में, हाँ. तो लाइफ इज सो अनसर्टन. बराबर. पहले एंजॉय करेंगे, बाद में देखते क्या होगा, क्योंकि हमेशा ही वैसे जी रहे वैसे जीते रहेंगे. अभी एंजॉय करने का 5 कोटी ले जाएंगे. या अभी 5 कोटी में से जो भी जितना एंजॉय कर सकते करेंगे, बाद में देखेंगे सेविंग का. That's it. चला सर्वांनी स्वागत करा एरे एरे पैसा 3 ची टीम साठी. आज आपल्या सोबत आहे उमेश कामत सर, सिद्धार्थ जाधव सर आणि तेजस्विनी मॅम. लहानपणापासून मला खूप मोठा सिंगर व्हायचा. आवाज कमी पडतोय. जब आदमी गिरता है तो उठता नहीं, उठ जाता है. जल्दी मत कर घर जाने का, सन्नी आया है, थोड़ा डर जाने का. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. तूने गाना अरे तू का थांबलीस? एक से भले दो, दो से भले तीन, तीन ही लोकांचे भगवान बनतील. सिद्धार्थ दादा, काय एनर्जी आहे, काय एनर्जी, म्हणजे काय एनर्जी, काय एनर्जी. जरा व्हॉल्यूम चुकला माझा, तर तुझी एनर्जी बघून माझी लो झाली. मगाशी मस्त माझं चाललं होतं. आर्यननी मला प्रश्न विचारला काय एनर्जी आहे. मला असं वाटतं की सर्वसामान्य कुटुंबातलाच पोरगा आहे मी. माझी एनर्जी म्हणजे उत्सुकता, एक्साइटमेंट. आणि मला वाटतं की हे जे प्रेम आहे मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांचं, हीच आमची ऊर्जा आहे. कारण आम्ही सिनेमे करतो, आम्ही नाटकं करतो, आम्ही मालिकांमध्ये कामं करतो. वाटेत थांबून हक्काने हे तुझं काम मस्त आलं रे हे सांगणारे हे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत. त्यामुळे तुमच्यामुळेच ही एनर्जी अबाधित आहे आणि तीच राहील. मी ह्या नाट्यगृहात पहिल्यांदा आलेलो आहे. रंगभूमी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि प्रवास असा आहे की एकांकिका स्पर्धा करता करता ह्याच रंगमंचावर एक दिवस माझ्या सिनेमाचं प्रमोशन करायला आलोय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी नसेलच कुठली. हा खूप मोठा माइलस्टोन आहे. नाही, खूप चांगली मुवमेंट आहे. आणि येरे रे पैसा एक आला, लोकांनी मायबाप रसिक प्रेक्षकांनी त्यांना आवडला. दुसरा आला, तोही आवडला. तिसरा येतोय, तीच टीम आहे. मनोरंजन तिप्पट आहे आणि प्रचंड एक्साइटमेंट आहे. कारण ज्या पद्धतीने मराठी सिनेमांना मायबाप रसिक प्रेक्षक
प्रेम करतायत. फक्त ये रे रे पैसा नाही, प्रत्येक मराठी सिनेमा. आणि आम्ही तिघही फक्त ये रे रे पैसा प्रमोट करायला नाही आलो, तर आम्ही मराठी सिनेमा प्रमोट करायला आलो. कारण मराठी सिनेमा आपला सिनेमा आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी सिनेमावर एवढंच प्रेम करा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर आमचं मराठी भाषा आणि याच्यावर आमची चर्चा चालली होती आणि नाही, सध्या मला- मराठी चित्रपट फार उत्तम हो. बॉक्स ऑफिसवर गाजतोय आणि फार छान वाटतंय. हो यार. आणि आर्यन, मला संगीताताईंचे पण मनापासून आभार मानायचे आहेत. कारण मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वतःहून पुढाकार घेऊन खरंच आम्ही हा तिसरा कार्यक्रम होतो त्यांच्याबरोबर. पण मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी त्या पण जेवढा हातभार लावतात ते कमी नाही. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सिद्धार्थ, तुला आणि माहित नसेल, हा त्यांचा आय गेस 58 हा 59 वा मूवी, मराठी मूवी ते आतापर्यंत लोकांपर्यंत प्रमोशनसाठी आणतात आणि ती पण फार मोठी गोष्ट. लवकरच 100 होतील त्यांचे, लवकरच. आपला आवाज आपली सखी. पण ते सांगतो की ये रे रे पैसा 3 हा तुम्ही ट्रेलर पाहिलं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, आणि तेच एक उद्देश आहे. संजय जाधव सर जे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, अमय खोपकर सर, धर्मा प्रोडक्शन, उदाहरणार्थ पर्पल वूल, खूप मोठी गँग आहे. आणि एवढंच, आम्ही सगळा हा जो घाट घातलाय तो तुमच्या मनोरंजनाचा आहे. बाहेर धो धो पाऊस पडतोय, पण थिएटरमध्येही हास्याचा पाऊस पडणार आहे आणि तुमचं मनोरंजन करणार आहे, यात 1% शंका नाही. धन्यवाद. मी तेजस्विनी मॅमकडे येतो. यूथ आहे आज, यूथ पॅरेंट्स दोन्ही आहे. कसं वाटतंय? कोण कोण मुलांमध्ये ह्यांच्यासाठी आले? हातवर. आणि आवाज म्हणजे तुम्ही बघू शकता सिद्धार्थ दादाचा वाला आवाज खूप होता मुलींचा. मुलांना मागं पडू नका. मुलं झोपली. कसं वाटतंय? नमस्कार. थँक्यू आर्यन प्रश्नासाठी. एकतर सर्वप्रथम मी संगीताताईंचे आभार मानेन की वर्षानुवर्ष सातत्याने ते मराठी चित्रपटसृष्टीसाठी मराठी कलाकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आणि आत्ता त्यांचा 59th फिल्म झालेली आहे आणि त्या मला खात्री आहे की काही काळातच रेकॉर्ड बनवतील. आणि त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मी पुण्याचीच आहे, त्यामुळे आणि अगदी सांगायचं झालं तर मी इथून इतकी वारंवार जात असते कारण माझी सख्खी बहीण इथेच दिलेली आहे बाजूलाच. तर माझं इथे नेहमी येणं असतं या बाजूला. आणि माझी म्हणजे या भागाशी मुळातच पिंपरी चिंचवड भागाशी माझा खूप लहानपणापासूनच संबंध आहे. मी मागे पण एका रामकृष्ण मोरे सभागृहाला गेले होते, तिकडे अगदी लहानपणापासून बालनाट्यामध्ये मी काम केलंय. हे थिएटर त्यातल्या त्यात नवीन आहे, इथे मी पहिल्यांदाच आली आहे. पण खूप आनंद होतो जेव्हा पुण्यात येतो, पुणेकरांशी बोलतो आणि अगदी आपल्यासारखंच वाटतं. कुठेही वेगळ्या ठिकाणी आल्याचा फिलिंगच येत नाही. असं म्हणतात जर पुणेकरांनी ग्रीन सिग्नल दिला पिक्चरला तो हिटच होतो, कारण पुणे जगात भारी आहे. पण आपण पुणेवाले आलो ना एकत्र. आपण पुणेवाले आहोत, इथे आपण विभागूयात नको कुठल्याही गोष्टी. तर आपण पुण्यात आहोत, आपण महाराष्ट्रात आहोत, हेच आपण लक्षात ठेवूयात. महाराष्ट्रभर मराठी सिनेमावरती प्रेम केलं जातं. पण हे नक्की आहे की पुणेकरांनी एकदा सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं की मग ते पुढे जायला मोकळा असतो तो चित्रपट. तर त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद पुणे. मला असं वाटतं की ये रे रे पैसाच्या निमित्ताने आम्ही आज इथे आलेलो आहोत. ये रे रे पैसा 3च्या निमित्ताने. 1 मध्ये हीच ओरिजिनल टीम होती, 2 मध्ये टेक्निकल टीम तीच होती, दिग्दर्शक आणि आम्ही तिघं नव्हतो कारण आमच्या तारखांच्या खूप घोळ होते, तर त्यामुळे ते झालं नाही, गणित जमलं नाही. पण 3 मध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं की आता तुमच्याशिवाय 3 होऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही या चित्रपटाचा भाग आहोत. आणि एक निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. प्रेक्षकगृहात आपण आता कायम जातो तेव्हा आपल्याला कुठलाही आपल्या भाषेत, आताच्या भाषेत बोलायचं तर डोक्याला शॉट नको असतो. तर तो डोक्याला शॉट न देणारा हा चित्रपट आहे. अत्यंत निखळ मनोरंजन करतो. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून बघू शकेल असा हा सिनेमा आहे. तर आणि मी याचा भाग आहे, याचा मला खूप अभिमान आहे. तर जरूर चित्रपटामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना बघाच. म्हणजे आम्ही तर तुमचं मनोरंजन करूच, पण यावेळेला ते तिप्पट मनोरंजन असणार आहे. ते का हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेल. तर तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू देत. बस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेश दादा, कसं वाटतंय? आणि साडीत बघून
मला तरी फार छान वाटलं. मग आवाज तूच काढलाय का डब केलाय तो? नाही, तो डब मला पण अजून माहित नाही माझाच आवाज ठेवलाय की डब आवाज ठेवलाय, पण डब केला आहे. आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये येऊन एवढे लोकांसमोर कसं वाटतं? माझ्या मते मी नाटकाच्या निमित्ताने ह्या थिएटरला येत असतो. मी सातत्याने नाटक करतो त्यामुळे. सो माझ्यासाठी या दोघांसाठी पहिली वेळ असली या थिएटरची, तरी मी येऊन गेलो आहे, प्रयोग करून गेलो आहे, हाऊसफुल प्रयोग झाले आहेत आणि उत्तम प्रतिसाद घेतलेला आहे. मला असं वाटतंय आम्ही जसं सिद्धू म्हणाला तसं मराठी सिनेमाचं आम्ही प्रमोशन करायला आलो आहोत. कारण ये रे रे पैसा 3 गेले काही दिवस आपण बघतो की मराठी नाटकांना, मराठी सिनेमांना चांगले दिवस येत आहेत. माझ्यामध्ये हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे जिथे तरुण पिढी आहे आणि त्यांचे पालक सुद्धा आहेत. आणि पालकांनी जसं त्यांच्या भविष्याचा विचार नेहमीच केलेला आहे, अभ्यासाच्या बाबतीत असू दे, कुठल्याही बाबतीत असू दे, तसं मनोरंजनासाठी सुद्धा ते पालक आपल्या मुलांना चांगल्या मनोरंजन जिथे मिळेल तिथे घेऊन जात असतात. सो माझ्या मते हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. आता सध्या मी इव्हन नाटकाचं मध्ये मध्ये विचार सांगत राहीन, कारण मी नाटक करतो. तर आमच्यासाठी आणि आता मराठी चित्रपटांसाठी सगळ्यात महत्त्वाचा ऑडियन्स आहे हा यूथ आहे. जर तरुण पिढी जर मराठी नाटकांना आणि सिनेमांना येत राहिली तर मराठी मनोरंजनाला मरण नाही. आणि मला असं वाटतं असे जाणकार पालक असतील की जे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी घेऊन जातील, चांगलं दाखवायला, मनोरंजन करायला. आपण म्हणतो आपण प्रत्येक वेळेला इतर भाषेचं कौतुक नेहमीच करत असतो. भाषा सगळ्यात चांगल्या आहेत, कुठलीही वाईट नाही आहे. आपण साऊथच्या फिल्मचं कौतुक करतो, आपण हिंदी सिनेमांचं कौतुक करतो. त्याचं कसं ग्लॅमर असतं, त्याचे कसे मोठे मोठे शॉट्स असतात, फाईट्स असतात, गाणी असतात, छान छान कपडे असतात. मला असं वाटतं हे सगळं पॅकेज ये रे रे पैसा 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो आपणही कुठे कमी नाही आहोत. आणि निखळ मनोरंजन आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक वेळेला विचार, आता अभ्यास करून थकले असतील ना, तर मला असं वाटतं की कधीतरी आपण डोक्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. फक्त जाऊन हसायचं, मनोरंजन होईल याची काळजी घ्यायची. आणि तसा हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटात गँग आहे, तुम्ही बघितला ट्रेलर. संजय नार्वेकर आहेत, विशाखा सुभेदार आहे, आम्ही तिघं आहोत, नागेश भोसले आहे, म्हणजे आनंद इंगळे आहेत, वनिता खरात आहे, सगळे ताकदीचे कलाकार आहेत. आणि संजय जाधव सारखा एक उत्तम टेक्निशियन, म्हणजे उत्तम दिग्दर्शक, कॅमेरामन, त्याची कमाल टीम आहे. सो मला असं वाटतंय की एक कम्प्लीट पॅकेज तुम्हाला ये रे रे पैसा 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. सो 18 जुलैपासून हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होत आहे. तुम्ही असंच संपूर्ण कुटुंबाबरोबर हा सिनेमा पाहायला नक्की जाणार ना? थँक्यू. संगीता मॅम, तुमचं थोडं मनोगत आणि त्याच्यानंतर आपण थेट यूथचे काही प्रश्न घेणार आहोत. जसं मगाशी तेजस्विनी म्हणली जय महाराष्ट्र, काल सगळ्यांनी आवाज महाराष्ट्राचा ऐकलेला आहे. तर असा हा आवाज आपल्या मराठीचा पिंपरी चिंचवडमध्ये कुठे दिसत नव्हता. कारण कोथरूड आणि मुंबईमध्ये सगळे प्रीमियर शो व्हायचे आणि पिंपरी चिंचवड हे कधीच कुठे दिसलं नाही. कधीच कुठले सेलिब्रिटी पिंपरी चिंचवडला प्रीमियरसाठी आले नव्हते. आणि मला असं वाटायचं की आमचा एवढा महिलांचा ग्रुप आहे, इतक्या महिला आहेत आमच्याकडे, तर आम्ही पण इथे ही ताकद जर लावली तर सेलिब्रिटीना आपण इथे आणू शकतो. किंवा पिंपरी चिंचवडमध्ये पण तेवढी कॅपॅसिटी आहे. आज 5-5 ऑडिटोरियम आहेत, नाट्यगृह आहेत, थिएटर्स भरपूर आहे, मॉल आहेत. तर इथल्या थिएटरमध्ये पण सेलिब्रिटीनी यायला पाहिजे. किंवा फर्स्ट डे फर्स्ट शो पिंपरी चिंचवडमधनं सुरुवात झाली पाहिजे, कारण एवढी मोठी औद्योगिक नगरी आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतं की आता मराठी सिनेमाचं सगळ्यात जास्त कलेक्शन पिंपरी चिंचवडमधनं आहे. म्हणून मी MH14 वर जास्त भर देत होते, कारण आपण विभागात नाही, शेवटी महाराष्ट्र आपला आहे, कारण हा मराठी चित्रपट सगळ्या महाराष्ट्रात चालला पाहिजे. पण सुरुवात ही झालेली 2.5 वर्षापूर्वी. आणि आज मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आम्ही यांचा इव्हेंट केला 26 तारखेला, तेव्हा 58वा पिक्चर होता. पण जेव्हा 18 जुलैला आपला हा पिक्चर रिलीज होते तेव्हा हा 60वा चित्रपट असणार आहे, कारण मध्ये एक चित्रपट झाला आणि परवा अजून एक आहे. तर एवढंच मी म्हणेल, अतुल सरांसारखे किंवा असे सगळे लोक, आपली मराठी लोक पुढे आली, निमित्त आहे. सगळे शिक्षक, पॅरेंट्स, मुलं सगळे पिक्चरला येणार आहे. पण सरांचं लिडरशिप असणार आहे. जशी आज मराठी सिनेमांसाठी मी लिडरशिप घेतली आणि आपोआप लोक थिएटरमध्ये येतात. कंटेंट चांगला आहे, सेलिब्रिटी चांगले असेल तर का नाही बघणार. आणि मराठी सिनेमा आपले तेवढेच दर्जेदार आहे, पण लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि कलाकारांचं पण मी कौतुक करेल, कारण आज ते इथे आलेत, म्हणजे त्यांच्या मार्फत हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतोय. आपण लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडतोय, म्हणजे मी तर असंच म्हणेल. कारण आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्या जे इथे लोकली लोक राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही की अरे हा मराठी सिनेमा आलाय, कारण हिंदीचं पटकन प्रमोशन होतं. म्हणून हे एक निमित्त आहे इव्हेंटच्या माध्यमातून किंवा सेलिब्रिटी जेव्हा येतात सगळीकडे त्या माध्यमातून. आणि
खरंच तुम्ही जी धावपळ करता, कारण तुम्हाला वाटत असेल पण हे मुंबईवरनं येणं जाणं आणि आज 3 दिवस ते परत पुण्यामध्ये सगळीकडे फिरणार आहेत, तेवढं सोपं गोष्ट नाही. नाही, बरोबर. कलाकार फक्त आपल्याला स्टेजवरती इतकं छान दिसतं, पण ते करताना मागे हे फिल्म बनवताना की जेवढी मेहनत आहे, ती मेहनत खरं बघण्यासाठी सगळ्यांनी थिएटरमध्ये द्यायला पाहिजे. नाही, चित्रपट बनवणं सोपी गोष्ट नाही, फार मेहनत लागते आणि ती मेहनत तुम्ही करताय आणि त्या मेहनतीला प्रेम तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की हा चित्रपट बघा, मराठी चित्रपट बघा. आता आपला पुढचा एक सेशन आहे, त्यात आपण काही स्टुडंट्स आहे त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर सुरुवातीला आपली माईक टीम. हॅलो सर, माझं नाव प्रथमेश आहे. माझा प्रश्न सिद्धार्थ सरांना हा, आहे. मित्रा, ये रे बोल रे ना. पैसा वन जेव्हा तुम्ही बनवला होता तर बॉक्स ऑफिसमध्ये खूप हिट झाला होता. तर तुम्ही असं ऐकलंय मी सोशल मीडियावर की तुम्ही एवढे पैसे कमवले होते की तुम्ही ये रे रे पैसा 2 मध्ये विसरून गेलते तिघ जण पिक्चर बनवायचा. याच्याकडून ऐकलं असशील तू आता. नाही पण नाही, बेसिकली गोष्टीनुसार पात्र ठरतात. आम्हाला बरं का वाटतं की म्हणजे हे आमच्यासाठी आणि सिनेमासाठी खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एका सिनेमाचा 3रा पार्ट येतोय, तेच कलाकार किंवा ते कॅरेक्टर घेऊन. तर पहिल्या पार्टमध्ये अण्णा, आदित्य, बबली, सन्नी ह्या चौघांची गोष्ट होती. दुसऱ्या पार्टमध्ये अण्णा आणि बाकीचे कॅरेक्टर त्यांची गोष्ट होती. आता 3ऱ्या पार्टमध्ये पुन्हा एकदा पहिल्या पार्टचे कॅरेक्टर्स नाही आहेत पण त्या कॅरेक्टरची नावं सेम आहेत. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये मी जरा तिकीट ब्लॅकर होतो, हां, किंवा ही बॅक डान्सर होती, किंवा अण्णांचं वेगळंच होतं. आत्ता माझं जे कॅरेक्टर आहे तो बिचारा गावावरून मुंबईला नोकरी करायला आलाय. आणि जयवंत वाडकर, एकदा जयवंत वाडकर सरांसाठी जोरदार टाळ्या होत होते. खूप चांगला, उत्तम आणि बहारदार माणूस आणि तेवढेच मोठे कलाकार. तर ते जिम मालक आहेत, मग त्यांच्याकडे मला नोकरी मिळते आणि मग वनिता खरात आपली तिचं पर्सनल ट्रेनर व्हायला मिळतं आणि त्यातून काय गंमत येते हे माझं कॅरेक्टर आहे. त्यामुळे पहिल्या पार्टमध्ये वेगळा सन्नी होता आणि 3rd पार्टमध्ये वेगळा सन्नी आहे. पण मला खूप बरं वाटतंय की आता मराठी इंडस्ट्रीत जेवढे सिक्वल येत आहेत, म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 आला, त्यात मला संधी मिळाली. जत्रा 2 अनाऊन्स झालाय, त्यात मी आहे. हुप्पा हुया 2 अनाऊन्स झालाय, त्यात मी आहे. ये रे रे पैसा 3 मध्ये आहे. तर मला खूप छान वाटतंय की ज्या मराठी सिनेमांना मायबाप प्रेक्षकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं होतं त्याचे सिक्वल येत आहेत आणि कलाकार म्हणून अभिमानाने किंवा मानाने मला त्यात छोटं का होईना पण काम करायला मिळतंय. तर जसं तेजस्विनी पंडित मॅम म्हणाल्या की ये रे रे पैसा मध्ये काम करण्यासाठी आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान आहे की आम्ही मराठी इंडस्ट्रीचा भाग आहोत जिथे अशा पद्धतीच्या मनोरंजक सिनेमांचे सिक्वेल तयार होतात. त्यामुळे भावा, कदाचित मी 4ला नसेल पण 5ला असेल, म्हणून मी काही पैसे मोजणार नाही, दुसरीकडे काम करत असेल. पण जास्तीत जास्त येऊ देत. पण हे सगळं उत्तर शेवट मी एकाच गोष्टीने करतो. हे 1, 2, 3, 4 पार्ट होत आहेत. हे का होत आहेत? कारण तुमच्यासारखे रसिक त्याच्यावर प्रेम करतायत म्हणून निर्मात्याला पाठबळ मिळतं की आपण एक सिक्वेल करूया. सो हे सगळं तुमचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रेम कराल तर आम्ही जास्तीत जास्त सिक्वेल करू. धन्यवाद. थँक्यू. हॅलो मॅम, माझा क्वेश्चन असा आहे की तुम्ही ट्रेलरमध्ये आपण बघितलं, तुम्ही म्हणतायत की राजकुमार पण पाहिजे आणि 5 करोड हुंडा देणारा पण पाहिजे. तर असा रिअल लाईफमध्ये भेटतो का खरंच? राजकुमार असेल तर 5 करोड असतीलच ना. हा, पण त्याचं नाव जर का राजकुमार असेल तर मग 5 करोड कदाचित नसतील. मग आपण काय करायचं, एकतर 5 करोडला सेटल व्हायचं किंवा राजकुमार बरोबर सेटल व्हायचं. आता दोन्ही गोष्टी एकत्र येणं जरा कठीणच वाटतंय मला. सो प्रेम आणि पैसा एकाच पर्सन मध्ये. काय ते? प्रेम आणि पैसा एकाच पर्सन. म्हटलं ना की राजकुमार नावाच्या मुलाशी लग्न करायचं ज्याच्याकडे 5 कोटी नसतील तरी चालेल. मग म्हणायचं मी राजकुमाराची बायको आहे ना. झालं, तू सॉर्ट झालीस की मी कोणाबरोबर लग्न केलंय, मी राजकुमार बरोबर लग्न केलंय असं म्हणायचं. थँक्यू. ठीक आहे. ऑडियन्स मधून कोण? तिथं मागे एक माईक द्या. अच्छा, इकडे एक आहे. अच्छा, ह्याच्यानंतर तुम्ही. सर, माझा उमेश कामत सरांना प्रश्न आहे. ऍक्टिंग करणं सोपं आहे की बाईची ऍक्टिंग करणं सोपं आहे की बाई बनून ऍक्टिंग करणं सोपं आहे?
हे सरांनी प्रश्न काढून दिलेत का? नाही नाही सर नाही. ट्रेलर मध्ये दिसतंय ते. नाही नाही हो, सर trailer काय मध्ये झालं दिसतंय. नाही नाही सर तुम्हाला सांगतो काय झालं. मी तर स्क्रिप्ट ठेवली होती माझी आणि मी वॉशरूमला गेलतो. सगळ्या मुलांनी काहीतरी घोळ केलाय आणि माझे प्रश्न माझा एक कागद सापडत नाही मला. मुळात मी तुम्हाला सांगू का, ऍक्टिंग करणं कठीण आहे, पण जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीची मजा घेत त्याच्यात मेहनत करायचं ठरवताना त्यात सगळं सोपं होऊन जातं. कुठलीही गोष्ट कठीण नसते, इम्पॉसिबल कुठलीही गोष्ट नसते. तुम्ही जितक्या जिद्दीने जितक्या मेहनतीने ते कराल आणि त्याची मजा घ्याल तर ती गोष्ट सोपी होऊन जाते. सो माझ्यासाठी मला जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं होतं तेव्हा मला भीती वाटली होती की अरे बाईचा गेटअप करून मला भूमिका करायची आहे, त्याच्यात धावपळ करायची आहे, काय काय करायचं आहे. सो मला भीती वाटली होती सुरुवातीला, पण माझ्यामध्ये इतकी उत्तम टीम बरोबर आहे. आम्ही वर्कशॉप्स केली. कॉमेडी सिनेमाचे जनरली वर्कशॉप्स होतील असं वाटत नाही, पण आम्ही या सिनेमाचं वर्कशॉप केलं, रिहर्सल्स खूप केल्या. आम्ही एकमेकांच्या कॅरेक्टरसाठी मदत केली की समोरच्याचं कॅरेक्टर कसं चांगलं होईल यासाठी. कॉस्ट्युम टीमने मला जे चांगले दिसतील अशा साड्या मला नेसवल्या, मी त्याची ट्रायल केली. संजय जाधव यांनी दिग्दर्शन केलं की बाबा तू बाई म्हणून असा चाल, असा बघ, असं बोल. सो मला असं वाटतं हे सगळे टीम एफर्ट आहे, त्यामुळे इतकी उत्तम टीम असेल ना तर कठीण काही नसतं. बरं, उलट तुम्हीच आता आम्हाला सांगा की तुम्हाला बाईच्या रूपात जे आपल्या कलाकारांनी काम केलंय त्यांच्यापैकी कोण सगळ्यात जास्त आवडलंय? आठवतंय का? बनवा बनवी, सचिन, अजून सचिन सर, सचिन पिळगावकर सर, अजून आवाज भाऊ कदम, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत स्वतः, जोरदार Yes. आहे. स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे आहेत. अजून मोरूची मावशी. तर असे खूप कलाकार आहेत ज्यांनी बाईचं रूप घेऊन काम केलेलं आहे. असे खूप कलाकार आहेत ज्यांनी ते उत्तमरित्या साकारलेले आहेत. पण असे खूप कमी कलाकार आहेत जे बाईच्या रूपातही सुंदर दिसतात. म्हणजे बाईचं रूप घेणं आणि त्याच्यातही सुंदर दिसणं ही पण एक कला आहे. तर मला खात्री आहे की पुढच्या काय बालगंधर्व 100%. तर मी तेच सांगते की बाईचं रूप घेणं आणि त्याच्यात सुंदर दिसणं हे खूप कमी वेळेला होतं आणि उमेश अत्यंत लाघवी आणि गोड दिसलेला आहे सिनेमामध्ये. तर मित्रा तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. कोणतीही गोष्ट करायला कष्ट लागतात आणि मिळालं नसेल तर एकदा साडी घालून एकदा बघ जमते का. जमत मला खूप बरं वाटतं. आम्ही प्रमोशनला जातो तेव्हा ना सिनेमा सोडून बाकीचे खूप प्रश्न विचारले जातात, पण प्रश्नोत्तरातही आम्हाला खऱ्या अर्थाने कॅरेक्टरबद्दल बोलता आलं, सिनेमाबद्दल बोलता आलं. खरं ते पहिल्यांदा झालं आहे माझ्याबरोबर तरी. म्हणजे तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारलेत ते सिनेमा रिलेटेडच विचारले, त्यामुळे ना प्रश्नांची उत्तरं द्यायला पण खूप बरं वाटलं प्रश्नोत्तराच्या काळामध्ये. तर मला 2-3 गोष्टी मला वाटतात वैयक्तिकरित्या त्या मी सांगतो. एक तर म्हणजे जी किती वयोगटातली मुलं आहेत ही 11वी 12वी म्हणजे व्यवस्थित समजूतदार आहेत. 3 गोष्टी लक्षात ठेवा असं मला एक वाटतं. एक तर कंपॅरिझनमध्ये पडू नका. म्हणजे आता तुम्ही डान्स केला असेल तर त्यांनी बरं केलं रे डान्स, त्यांनी मस्त केलं रे, आपलं काही बरं झालं नाही, तर कोणावर कॉम्पिटिशन करू नका, स्वतःबरोबर करा. म्हणजे त्यांचं सॉलिड असं नाही, आपलं पण सॉलिड असतं. आपल्यावर विश्वास असणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट जी माझी फिलॉसॉफी आयुष्यातली जी मी मांडतो, समजा तुम्ही रेसमध्ये पळताय आणि तुम्ही दुसरे आलात तर आपल्याला नाही वाटतं की यार आपण दुसरे आलो पण जिंकलो नाही, पण हा विचार करा की समोरचा तुम्हाला हरवून पहिला आलाय, त्यामुळे तुम्हाला हरवायला दुप्पट ताकद लागते, तेव्हा कधी तुमच्या पुढे जातो. हा आत्मविश्वास तुमच्यात ठेवा. बरोबर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी सार्वत्रिक आहे, जी जगभरात आहे, तुम्ही कुठलाही अभिनेता घ्या, कुठलाही क्रिकेटर घ्या, कुठलाही उद्योगपती घ्या, म्हणजे तुम्ही आत्ताही सगळे रील्स पाहत असाल, तुम्ही तिथून इन्फ्लुएन्सर बघत असाल, प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी येऊन थांबते, ती म्हणजे मेहनतीला पर्याय नाही. बरोबर. कष्टाला दुसरा ऑप्शन. तुमची मेहनत ही कुठे ना कुठे दिसतेच. कोणीतरी कोणाच्या तरी ॲप्रिसिएशनसाठी थांबू नका. कुणीतरी तुम्हाला छान म्हटलं म्हणून तुम्ही छान आहात असं नाही. तुम्ही स्वतःला छान म्हणणं खूप गरजेचं आहे. तुमचा डान्स सिद्धार्थ जाधव सर किंवा तेजस्विनी मॅम किंवा उमेश कामत सर यायला उशीर झाला, त्यांनी पाहिला नाही, त्यांनी नाही पाहिला यार, पण ही लोक जी 2 तास तुमच्यासाठी थांबली त्यांनी पाहिला म्हणजे ते खूप जास्त आहे. हा माइंडसेट तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आई वडील. आपल्या आई वडिलांशिवाय जगात आपला बेस्ट फ्रेंड नाही, हे जेव्हा तुम्ही कोरून ठेवाल
तुमच्या आयुष्यात भलं होईल. व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करण्यापेक्षा आईवडिलांच्या पाया पडून घराच्या बाहेर पडा, सगळं छान होईल तुमचं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण ना मला असं वाटतं की आता झेनझी म्हणतो आपण, की झेन बोल्ड झेन गोल्ड, आता सगळं आलंय, टेक्नॉलॉजी आली, सगळी गोष्ट आली, पण काही नाती आहेत ना, काही गोष्टी आहेत ना, काही जसं माझी आईने मला फोन केला, कुठे का बरं आहेस ना, प्रमोशनला चाललाय, ते एक आशीर्वाद असतो. काही काही लोकांचे आशीर्वाद हे आपल्याला शक्य करून दाखवतात, ते आपल्या आई वडिलांचे आहेत. आणि मला वाटतं की ज्या खूप लेक्चर द्यायचं नाही, पण ह्या 4-5 गोष्टी आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करा मित्रमैत्रिणींनो. यश म्हणजे काहीतरी अचीव करणं म्हणजेच यश नाही. तुम्ही त्या गोष्टीत आनंद घेणं म्हणजे यश आहे. आम्ही सिनेमा केलाय, आम्ही मेहनतीने केलाय. आता तेजस्विनी तिचा किस्सा सांगितला की सलाईन लागलं होतं, उमेश दाला गुड्याला लागलं होतं, विशाखा सुभेदार कुठेतरी ऍडमिट होती. हे सगळं केल्यानंतर जेव्हा आमचा सिनेमा लागतो, मायबाप रसिक प्रेक्षक थिएटरमध्ये जातात, हाऊसफुल जातात, 50% जातात, 10 लोक जातात, 25 लोक जातात, 100 लोक जातात, मी त्या संख्येत जात नाही. मला आनंद काय होतो, आम्ही मेहनत घेण्यासाठी लोक थिएटरमध्ये जातात, हे आमचं यश आहे. क्या बात आहे. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, स्वतःला पुश करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःवरचा विश्वास कमी ठेवू नका, बस एवढं सांगणं आहे. जास्त काय बोललं असतं सॉरी, पण प्लीज आम्ही मराठी कलाकार सर्वसामान्य आहोत. आम्ही जे काय असामान्य आमच्या आयुष्यात येतं ते तुमचं प्रेम येतं. ह्या 3 कलाकारावर आणि मराठीतल्या प्रत्येक कलाकारावर असंच प्रेम करा, कारण आम्हाला काम करण्याची ऊर्जा तुमच्यामुळे होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत. संगीता मॅम, ही जी चळवळ सुरू झाली मराठी सिनेमा, मराठी कलाकारांसाठी, तर याबद्दल तुमचं मत काय? नमस्कार. खरं तर हे माध्यम नाही असं मी अजिबात म्हणणार नाही आज. कारण आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्याला, आपण ज्या राज्यामध्ये राहतो, जी भाषा बोलतो, ज्या राज्यामध्ये आपण पैसे कमावतो, पोट भरतो, अशा राज्यामध्ये तुम्ही असणं आणि त्या राज्याची जी भाषा आहे त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कोणावरती उपकार नाही आहेत, काहीच नाही आहे. हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण निभावलं पाहिजे 100%. आता खरं तर काही कारणास्तव वातावरण खूप बिघडलं आहे, कारण हिंदी विरुद्ध मराठी असं काहीतरी वातावरण केलेलं आहे, जे खरं तर नाही आहे. आपण कधीच कुठलीच भाषा खराब नाही, कुठलीच भाषा वाईट नाही. सगळी भाषा, कुठलीही भाषा घडण्यासाठी अनेक वर्ष तप करायला लागतो खूप लोकांना, तेव्हा जाऊन ती भाषा होते. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ह्याची कारणं, ह्याची वर्ष किती माणसांनी घालवलेली आहे, तेव्हा जाऊन हे घडलेलं आहे आपल्यासाठी. तर त्या भाषेचा सन्मान होणं डेफिनेटली गरजेचं आहे. यात काही दुमतच नाही आहे, काही वादच नाही आहे. पण याचं कोणी राजकारण करू नये हेही तितकंच खरं आहे. ह्याचं राजकारण होऊ नये. आपण प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे, पण ज्या राज्यात आपण आहोत त्या राज्याची जी भाषा आहे ती मात्र आपण आपुलकीने शिकली पाहिजे. जी माणसं म्हणतायत की आम्हाला ती भाषा येत नाही, त्या माणसांना आपण मदत करूयात ती भाषा बोलून दाखवायला. आम्ही थोडी म्हटलेलो आहोत की आपण ती भाषा बोलूया नको किंवा तुम्ही ती भाषा बोलाच, ही जबरदस्ती नाही आहे. पण समोरच्या माणसाकडनं जर का आलं की आम्हाला आवडेल तुमची भाषा शिकायला, म्हणजे उद्या तुमच्यापैकी पण अभ्यासानिमित्त काही मुलं परदेशात जातील, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल किंवा तुम्हाला इंग्लिश येतच असेल पण तुम्हाला त्याच्यावरती प्रभुत्व मिळवावं लागेल. तर इंग्लिश माणसांशी इंग्लिश बोलणं हे त्या माणसांशी कम्युनिकेट करण्यासाठी सोपं माध्यम आहे. आणि तसंच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांशी कम्युनिकेट करणं, आज आपण पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर जेव्हा इथे राहतो तेव्हा इथे 2 वेगळ्या किंवा 3 वेगळ्या भाषाही बोलल्या जातात. एक मराठी बोलली जाते, एक इंग्लिश बोलली जाते, एक हिंदी बोलली जाते. पण ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही गावाखेड्यात जाता तेव्हा तिथे फक्त मराठीच येते. त्या माणसांसाठी कम्युनिकेशन हे सोपं व्हावं म्हणून आपल्याला मराठी येणं अत्यंत गरजेचं आहे. हे इतकं सोपं आहे आणि आपण त्याला सोपंच ठेवूयात. इथे कुठलाही वाद हा कुठल्याही भाषेशी नाही आहे. इथे वाद हा मराठीचा सन्मान केला जात नाही आहे ह्याच्या विषयीचा आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांना हेच सांगू की हा महाराष्ट्र आहे, ह्याची मातृभाषा ही मराठी आहे आणि त्याचा सन्मान व्हावा इतकीच अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. मला इथं म्हणायचं मराठी सिनेमा बघत राहा, खूप बरं वाटतंय. तुम्ही मराठी सिनेमा बघताय, खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. असेच मराठी पाऊल पुढे पडायला पाहिजे आणि मराठी सिनेमावर तुम्ही असंच प्रेम करत राहा. मराठी सिनेमे असेच बघा.